नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026. तुम्ही पाहत आहात डेली करंट अफेअर मराठी हे यूट्यूब चॅनल. इथे आपण दररोज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि MCQ पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वच प्रश्न परीक्षेसाठी उपयोगी आहेत. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. PM सूरज पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2. RBIने सिटी युनियन बँकचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाला मंजुरी दिली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक A, R. विजय आनंद. प्रश्न क्रमांक 3. उत्तर प्रदेश सरकारने 2026-27 साठी किती कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 9,12,696.35 कोटी. प्रश्न क्रमांक 4. 2023 पासून परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या किती टक्क्यांनी घटली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 31%. प्रश्न क्रमांक 5. एक्सरसाइज वायुशक्ती 26 कोण आयोजित करणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भारतीय हवाई दल. प्रश्न क्रमांक 6. बांगलादेशमध्ये झालेली ही निवडणूक कोणत्या क्रमांकाची आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 13वी. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह नॅशनल प्रोडक्टिव्हिटी वीक कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 12 ते 18 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिली क्वांटम AI व्हॅली कुठे स्थापन करण्यात आली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 9. आशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने मेडल टॅली मध्ये कोणते स्थान मिळवले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक A, पहिले स्थान. प्रश्न क्रमांक 10. आशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 39. आजचा करंट अफेअर इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या पुन्हा भेटूया.